यार मी इकडे खाटूश्याम मंदिर आता काय माहिती कसं काय आम्ही लोक परत थांबलो इकडे काल रात्री बिकॉज लेट झालेलं आणि आता आम्ही परत मंदिरात चाललोय. सिरियसली आय कांट टेल यू. आम्ही लोक दर्शन घेऊन आलोय. फायनली आम्हाला दर्शन झालंय. प्रॉपर जवळून देवाजवळ जवळजवळ 10 ते 7 मिनिटं आम्ही उभे होतो. खूप बरं वाटलं. मनातली इच्छा पूर्ण झाली आहे. खूप अतिशय आनंद होतोय. सकाळचे 7 वाजलेत. मनात ठरवलं तर खूप काही होऊ शकतं. यावर खरंच अजून चांगला विश्वास बसला. आणि आता आम्ही परत शोधतोय रूम कारण इकडे खरंच भुलभुलैया आहे. स्वतः आम्ही एक आता आज निघायचं आहे जयपूरला. अजून निघालो नाही आम्ही आणि मग निघून पुढची अपडेट देऊ नक्कीच. बाय बाय. आता आम्ही निघालो आहे जयपूरला आणि आमची सीट बघा यार एकदम पण बसायला तयार असतो. आपण बघायला तयार असतो. आम्ही दाखवतो जावं अशी आमची इच्छा आहे. बघू काय होतं. आज सोमवार आहे. भोले बाबा की जय. दो ही फोन करने पड़ेंगे आपको, तीसरा फोन नहीं होगा. मैं पूछ सकती हूँ आपको. मैंने आपसे जुड़ने के बाद आपको फोन किया. आपको क्या बोलेंगे? वहाँ से बस कर दो. बराबर ना. आप यही बताएंगे ना. बस में ना चलेगा नाम ठीक आहे. ऐकलं का रक्षा? हां. तो मला माझ्या प्लॅनिंगवर बघा. तो मला उतरा जयपूरला 400 रुपयाची रूम घ्या. बॅगा ठेवा आणि मला फोन फ्रेश व्हा. मला फोन करा. 2 फोनच पण तुमचं काम करणार. तिसरा फोन तुम्हाला करायची गरज पण नाही. मी सांगत होतं फिरा. 3,000 लागणार नाही. प्लॅन एक सेकंदात चेंज झाला. जरा क्रेझी आहे. ठीक आहे म्हणजे तिला पाहिजे तर घेऊया. सोड दो. म्हणजे विचार कर कसं आहे. सगळं चेंज होतं आपलं. मराठी अच्छे समजते हो आप लोग. एक वो जूना मतलब पुराना बोलते हैं उसको. अच्छा. एक ही मतलब वर्ड पता है जूना उसको पुराना बोलते. यही एकच शब्द माहिती आहे. यार दुसरा पण सांगून जायचं. ऐसे मैं करीबन 3 से 4 साल में बाद में अब जा रहा हूँ. अच्छा होगा तुम्हारा ट्रिप मैं जाता ही नहीं हूँ. हाँ, इसीलिए मैं जा रहा हूँ. हाँ आपका भी ट्रिप हो गया मतलब. ट्रिप है. अब तो आप और 5 कम करो. मैं वो भाई को भेजता हूँ. मैं नहीं जाता. देखा हम लोग ऐसा भलाई कर रहे हैं सबका. मेरे वजह से आपका जोधपुर उदयपुर होता तो मैं जाता ही नहीं. जैसलमेर के चक्कर में जाता हूँ. आपको भी जैसलमेर जाना है. वाह देखो तो मेरे को पसंद है. पसंद है. वहाँ पे 4 रुपए के नाम करते हैं. रुको 2000 डालो. मैं फास्टैग में रिचार्ज कर देता हूँ. बैंक आप फुल कराना. नहीं वो जो कुछ आप करो. तो ये 2 मिनट सुनो मेरी बात. अभी यहाँ से निकले कहाँ? डायरेक्ट जैसलमेर ना. नहीं अगं जोधपुरला चाललंय. जोधपुर 3,000 दे. तू पैशाचं काय ते बघ. प्लॅनिंग तुम्ही बघते. मेरे पास 3,000. नक्की आप 3 बोले ना. आप जितना बोले उतना दिमाग लगाओ. सबको मगर फिर उसके बाद में डीजल पैसा मैं भरने ये फिर भी मुझे मुंबई वाले में विश्वास है. हम लोग मुंबई वाले हैं तो हम जयपुर वाले में विश्वास नहीं रखते. ना मैं घर से मंगवा लेता हूँ. मैं इतना बड़ा दिल रखता हूँ. हमारा दिल छोटा है और दिल में हमारे सुराग भी है. समझ जाओ अभी क्या.
असते ना जे अगोदर त्याच्यात ना ते तू बघ किती कधी पुढे कधी येते तो टाकतो. ते मी त्यानेच देणार आहे. फिलिंग तर मी बोलणार तर कंटिन्यू आपने मेरे को फिलिंग द ब्लँक्स मी भरेन. हे याच्यात लिहिलं. हे याच्यात विचारू लिहिलं. नको आता. कविता रक्षा. बोललीस तर मी सांगणार. रक्षा. तर आम्ही 3 बार पाया है. खूप हा, भेजा ना आशा. खूप लोकांवर विश्वास ठेवून खूप इंडिपेंडेंट औरते बनून आता मी फायनली एकच गाडी फिक्स केली आहे जी आम्हाला सगळीकडे पुढे आम्हाला आता तिकडे दाखवून देऊ जायचंय. मुंबईच्या बायका काय कुठं कुठे फिरतात आणि कशा कशा फिरतात. तिकडे आम्हाला फिरवणार आहे आणि तो व्यक्ती हा आहे. इधर देखो भाई, इधर देखो. हा. तर या माणसाबरोबर आम्ही आता 3 दिवस फिरणार आहोत. आम्ही आता तरी थोडासा 1-2 टक्क्याचा विश्वास ठेवलाय. बघू तो आमचा विश्वास किती संपादन करतोय. अशा पद्धतीने आम्ही प्रवासाची सुरुवात झालेली आहे. मुंबईवाले क्या होते हे आम्ही त्याला दाखवून आणि दिलेलं मुंबईवाले आहे. लवकर विश्वास ठेवत नाही सो आम्ही हा. पण आम्ही तरी 1-2 टक्क्याचं ठेवलंय. आता हळूहळू जसे जसे किलोमीटर पुढे जातील तसं तसं आमचा टक्का वाढेल त्याच्यावरच्या विश्वासाचा. आणि आता आपण जातोय जयपूरला. आय डोंट नो अजमेर ना आता पहिला जोधपूरला जातोय आपण. सीधा जोधपुर. सीधा जोधपूर. जयपूर छोड़ रहे, जोधपूर जा रहे. तर जयपूर स्किप आते टाइम शॉपिंग ये मुझे पता नहीं था guys, but ठीक है. ये शॉपिंग भी करवा देंगे, टेंशन मत लो. भैया कितना अच्छा है देखो. भैया का क्रेडिट कार्ड मिलने वाला है. भैया आप क्या बोलते हैं एक बार सुनो ना. हाँ मुझे वापस बोलना है जैसे मेरे का आप बोले हो ना कार. हाँ बोल रहे. अरे वहाँ तक रुके मतलब विश्वास रखे. अरे 2 सेकंड में पलटी. ऐसे कैसे मारवाड़ी लोग हैं? बहुत झूठ बोलते हैं, बहुत झूठ बोलते हैं. मतलब अभी हमारे सीट बोलते के हैं, बात हुआ है. करते हैं है. हाँ बाबी हो मुंह काबर गिराते हैं जाएगा. हमको. आ जाओ 1100-1200 में हो रहा है. आते टाइम पे 400-500 रुपये बढ़ जाता है. उनके पास जाते पहुँचते. तो हमें बोलते कि आपने ये नहीं बताया वही तो बच्चे, बोल रहे कैसे 2 दिन से यही नाटक कर रहे. आपने इसलिए सूटकेस बोल इतने नहीं बताया. हमको आगे जाना नहीं है, पीछे जाना. राउंड फिर रख रहे हैं. तर आता आम्ही इकडे थांबलो आहोत चहासाठी. जो चहा माझा ॲस्थेटिक चहा होता हिनी बशी अशी घेऊन आणि चहा असा वेगळा करून आता विचार काय माहिती. तिने अख्खा माझा ॲस्थेटिकपणा घालून टाकला चहाच्या फोटोचा. दाल खिचडी मागव ना सरळ. हे नुसत्या भांडतच असतात मी कंटाळले आता. मी झोपेतून उठलेले म्हणून मी जरा जास्त व्लॉग बिग काय नाही केले आता, पण तरी खूप केलं. मैंने कुछ नहीं किया तो उन्हें 2 रोटी देते हैं. आता मी पटपट नाही खाल्ला ना शिव्या घालतील मला. सो मी आता पिते. बाय बाय. ओके. तर भाई फक्त एक नाश्ता करायला इतका वेळ लावतात. आम्ही 1 तास झाला इथेच उभे. मला काय करायचं आहे, मी मस्त एक सन नाही आहे बट वॉट एव्हर सेट तो दिसतो आहे तो मी एन्जॉय करते. माझ्या बकवास कॅमेरामध्ये ते जरा कलर्स नाही दिसणार सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बट मला दिसतोय यार, माझ्या डोळ्यांनी दिसतोय. ह्या फोनमध्ये घंटा दिसणार पण लिटरली हायवे आहे. हे बघ या 2 काक्या इकडे अशा बोलत आहेत. तिकडे अजून पण त्या भाभीचं जरासं नाश्ता चालू आहे. आणि आता आम्ही जोधपूर एंटर केलं आहे आणि जोधपूरचे कुठलेच प्लेसेस नाही होणार पण आज. सो आज आय थिंक सो स्टे होईल कुठेतरी आणि मग उद्या सकाळी पटकन जोधपूरमध्ये जे 3 जागा आहेत, एक फोर्ट आहे, एक काहीतरी काय आय डोंट नो 3 गोष्टी आहेत कुठल्या तरी, त्या आम्ही फिरणार आणि मग जैसलमेरला निघणार. आणि जैसलमेरला खूप मजा येणार आहे कारण तिकडे कॅमल राईड ती कारवाली राईड जी असते ना, सर्फ डेझर्ट सफारी अँड ऑल. व्हॉट द हेल इट वॉज माय ड्रीम यू नो. मी एक्सप्लेन नाही करू शकत तो आनंद. देवा खरंच काय कुठलं कशा पद्धतीने मी थँक्स करू आय डोंट नो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला हे पण सांगायचं होतं की मी हा असा व्हिडिओ वगैरे हे का करते. बिकॉज आय फील असं आपण एडिट्स किंवा रील्स ना बनवत राहतो पण हे सगळे छोटे मोठे किस्से, छोटी मोठी मजा, कुठे आपण भांडलो, कुठे आपण मजा केली, हे सगळ्या गोष्टीत ना अशा मेमरीजमध्येच राहतो म्हणजे डोक्यात राहतात. पण मला ते समज रिवॉच करायचं असेल तर सो आय हॅव व्लॉग. त्याच्यामध्ये मी अख्खे माझी स्वतःची छोटीशी मूवी बघू शकते ज्याच्यात मी सगळं असं प्रॉपर दाखवलं आहे, ज्याच्यात मीम्स आहे, ज्याच्यात हसू शकते मी. बघून मला आठवेल की हां मी असं केलेलं, इकडे जाऊन मी असं केलेलं, असं झालेलं तसं. वॉट एव्हर फॉर द सेक ऑफ मेमरी आय एम डुईंग ऑल दिस.
लिटरली मी मेमरीजसाठी काय पण करू शकते एवढं मला समजलं आहे. आणि आय एम रिअली सॉरी जर कुठल्या पण व्हिडिओज माझ्या थ्रू आउट ब्लॉगमध्ये जर आवाज नसेल येत, अँगल चुकला असेल किंवा वॉटेवर, पण आय एम जस्ट ट्राईंग यार. मी अजून बेटर करायचं ट्राय करेल. मी आत्ता कुठे कम्फर्टेबल होते. मला असं वियर्ड वाटतं माहिती आहे असं या काक्यां वगैरेंसमोर सगळं असं व्हिडिओ वगैरे करणं, कारण खूप गोष्टी असतात जी त्यांच्या एज लेवलला नाही पटत की हे रेकॉर्ड नसतं करायचं, ते रेकॉर्ड नसतं करायचं, असं खूप गोष्टी असतात. आणि माझे फ्रेंड्स मूर्ख आहेत, त्यांना फिरायला नाही आवडत. म्हणजे भाई जर कोणते माझा फ्रेंड वगैरे असं मला शिव्या घालतील, म्हणजे की आय कांट से दॅट वॉट एव्हर इट इज द रिझन, बट सो आय हॅव ओनली ऑप्शन दिस की माझ्या आईसोबत फिरावं. आणि मी खरं सांगू तर मला माझ्या आईसोबत फिरायला खूप आवडतं आणि बेस्ट वाटतं, सेफ वाटतं, परफेक्ट वाटतं. असं वाटतं परफेक्ट मी हिंडते, लाईक लिटरल हिंडते तिच्यासोबत. मी पुढच्या व्लॉग्समध्ये सांगत जाईल मी कुठे जाऊन आली आहे आणि आता मूर्खासारखी इतका लेट ब्लॉगिंग करते. बट इट्स ओके यार, इट्स नेवर लेट, इट्स नेवर टू लेट. ओके, यू नीड टू स्टार्ट वन डे, बस वो करना चाहिए जब भी हो. क्या भाई, इंटेन्शन मॅटर्स. इंटेन्शन चांगलं ठेवा, देव सगळं घडून आणतो. तू किती वेळा पण माग देवाकडे की तुला इकडे जायचं तिकडे जायचं, लिटरली तो इच्छा पूर्ण करतो. आणि ह्याचं खरं लाईव्ह आज मी बघितलं सकाळी. आम्ही 2nd-3rd लाईनमध्ये होतो सकाळी, पण मला जवळून दर्शन घ्यायचं होतं कारण काल माझं नव्हतं झालं नीट. ह्या सगळ्यांचं झालेलं, ह्या सगळ्यांच्या नादात मी नीट नाही घेतलं. मी देवाला मागते, नाही देवा मला तिकडंच पाहिजे. भाई अचानकच मी फर्स्ट लाईनमध्ये गेली. मी तो व्हिडिओ टाकेल थोडासा. आणि झालं दर्शन इतकं सुंदर. मी 7 मिनटं तिकडेच उभी होती. जे काल मला हकलून दिलेलं मी तिकडेच उभी होती. मी असं मध्ये जोरात बोलेल कारण जरा हायवे वगैरे आणि आवाजाचा त्रास. ओके, सो मी आता खूप बडबड केली, आय नो, कारण मला एकटा स्पेस भेटला. अँड आय एम लाईक दिस, आय लव्ह टू टॉक लाईक दिस. इफ यू गेट बोर्ड, काय बोलू, प्लीज वॉच यार, तरी पण बघा प्लीज. बरं आता मी जाते. आता आम्हाला गाडीत बसायचं आणि पुढे निघायचं आहे. बाय बाय. वो करोड़पति है ना, इसीलिए सुनो ना, ये करोड़पति, ये लखपति, मैं हजारपति. करोड़पति, मैं रोडपति. बाबा नहीं. यही बोल रहे थे मैं रोडपति हूँ. तुम करोड़ के पति हो तो मैं रोड का तो पति हूँ ना, कम से कम, है ना. बराबर. लेकिन मैं क्या उल्टी सीढ़िया के पर गिन लेता हूँ. हाँ, तुम 10 इकट्ठे करके घूमने के लिए आएगा. सच में ये बात सही है, सच में. पोत्री बोलले आहे ना. नाही ग बाई, कोण बोलले याला? नाही कोण बोले आपको? असा तो अंदाज लावतोय. आपको अब उनमें से जो बचा हुआ मगाशी है, पराठे खाताना अब कोणतरी मुझे आलं होतं. पहले तो ये बताओ, मुझे 2 जीन्स कौन दिलाएगा कल पहनने के लिए, परसों पहनने के लिए. आपने कपड़ा क्यों नहीं दिया? क्या पहले के जाता हूँ, टाइम नहीं लगता क्या? अगर कपड़े के अरे लिए मत कसं दिलाना. बोल दो. मेरे मतलब मन को छोटा मत करो. बोल रही हूँ ना, मैं बोलू तू नहीं. क्या अरे मजाक करतोय. 10 कोण बोलते सांग तू. टॉपिक चेंज नको. आपको कैसे पता चला 10,000 रुपए निकल आए? किस कर बोलो, हाँ रही बोला, अभी झूठ नहीं बोलने का. ए, ज्योति सूर्य बाबा. नहीं, कुछ तो लफड़ा है, कुछ तो गड़बड़ है. हाय मैं ऐसी बोलते समझ में नहीं आता. तू मध्ये तोल घाल. मचोले. रिंकू, ए रिंकू, अंधेरे में हिंदी में तीन बोल ना, हमको भी समझ में आएगा. अरे अंधेरे में 3 मारा था, लग गया सही जगह. मराठी में क्यों बोलते हो? पागल है क्या? हम लोग इससे कब से हिंदी, मैं आपसे कब से बात कर रही हूँ? 1 घंटा, आधा घंटा हो गया, हिंदी में बोल रही हूँ ना. पागल है क्या तू रिंकू? जरा आधा घंटे से बोल रहे हम लोग, हिंदी से बोल रहे. ती मुझे तू मराठी क्यों बोल रही? हिंदी में बात कर रहे. हम लोग को बात करते. अरे मैं तो अंधेरे में 3 मारा था, लेकिन सही जगह वो लग सही गया. जगह पे लगा. 1 नंबर. मैं यही बोल रही थी. उल्टी आप क्या बोले? परियों का क्या पंख निकालते थे? उड़ते परियों का पंख. परियों का नहीं, चिड़िया चिड़िया. अरे देवा. परियों का कहा गिनूं, इतनी परियां कहा है मेरे पास. गाईज, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. राजस्थानला भांडण केलं वाटतं. राजस्थानला आली आहे मी आणि जय महाराष्ट्र करते. जय राजस्थान बोलना. जय राजस्थान. इसको थाने. जय राजस्थान बोलना. इसको थाने इंडिया के में. लिए सिर्फ ओनली फॉर जय श्री जय श्री राम. आवाज जय सिया राम. अरे सब देश सब अपना है. जात पात भी करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई. भाई भाई बराबर. हिंदू भाई भाई बोला देखा. A few moments later.
Oh my god. It is a good room. Brother. Crazy. See my outfit first, भाई. सकाळपासून मला दाखवायला नव्हता मिळाला. जाऊ दे, वॉशरूम नको बघा. लॉक का नाही केलंय वॉशरूम? ओके, सो दिस इज इट. मला सकाळपासून क्राऊडेड प्लेसमुळे तो आउटफिटचं जर असं हेच नाही कळतं आलं. बट मी पहिल्यांदा असं काहीतरी घातलं नाही तर पहिल्यांदा. सो रूम किती छान आहे यार, किती छान आहे. अजून एक रूम बायकांचं बघून घेऊया आपण. त्यांचे प्रिंट आहे तिकडे. कुठे गेले? आपण बघूया आपण. ह्यांचा आरसा क्लिअर आहे. छान आहे म्हणजे प्रश्नच नाही. मग त्यावर हळद टाक, तिखट टाक, त्याच्यातच मटन मसाला. जस्ट एंजल मॉम्स थिंग्स. कारण ती इकडे आली तर तिच्या मुलीला सांगते की काय कसं बनवायचं वगैरे. आणि आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये. जोधपूरच्या एक नाम क्या है मार्केटला? नई सड़क. नई सडक. शिजू दे. नई सडक. जोधपुर का लोकल बाजार है, मतलब खाने के हिसाब से कोथिंबीर कापून ठेव. हिसाब से आपको देखेगा. आता आम्ही जेवायला चाललोय आणि शॉपिंग करायला पण चाललोय. तर मी बघू मार्केट दाखवण्यासारखं असेल तर मी नक्की दाखवेन. पूरा ब्लॉग बना रहे हो. हाँ व्लॉग बना रही हूँ. बरं, मी रिकॉर्ड करते. मेरी मम्मी को जरा खुश कर दो भाई, अच्छे अच्छे कमेंट्स करके. उसका मूड जरा सा ठीक नहीं है. कमेंट तो मैं अरे इतने क्यों करते नहीं, तो ये सुबह से बोलते अच्छा तो सही है. यार. सफर कर रही है ना, डिस्टर्ब हो रही है. बेचारी मेरी मम्मी स्ट्रगल कर रही है. ऑर्गेनाइजर को बहुत स्ट्रगल होता है लाइफ में, तो इसलिए वो चल रहा है इधर. और ये बच्चे तो हमेशा शोर करेंगे ही, कभी शांत नहीं बैठेंगे. ठीक है. अगर हिचक रही. मैं क्या बोलूं, मेरा गला खराब है फिर भी मैं बोलूंगी. हाँ. और ये इसका क्या कि इधर आई है फिर भी बच्चों को खाना पीना, ये कांदा टाक, तेल टाक, ये टाक, ऐसा वैसा चल रहा है. बतानी पड़ती है बच्चों को. इसके लिए मेरा चल रहा है कांदा काप, लसूण तेच, लाल लसूण होऊ दे वगैरे वगैरे असं चाललेलं आहे. आणि माझ्या मुलांना जेवण बनवायला शिकवते फायनली. आणि हे बघा फॉरेनची पाटली एकदम मस्त सुंदर दिसते. और आपको कैसा रहा होटल वगैरह? एकदम बढ़िया है. और मेरे साथ में कैसा रहा आपका? एक नंबर. अभी चल रहा है, अच्छा चल रहा है. सफर कैसे चल देखो ना, मुंबई वाले जल्दी तारीफ करते नहीं है ना. भैया की तारीफ हो रही है. बोलो भैया. थैंक यू सो मच. और अभी मैं स्टार्ट कर रहा हूँ जोधपुर, लेकिन मॉर्निंग में अपन घूमने चलेंगे. मेरे कहने का मतलब यह है कि आप 8 बजे पहले अपन चलेंगे जैसलमेर. इवनिंग में अपना चेक इन करेंगे वेलकम ड्रिंक के साथ में. उसके बाद में अपन थोड़ा फ्रेश होके सीधा अपन चलेंगे जीप में 4x4 में. उसके बाद में अपन सीधा चलेंगे डेजर्ट. डेजर्ट के बाद में अपन चलेंगे, वहाँ पे करेंगे कैमल राइड. फिर वहाँ पे करेंगे सनसेट. उसके बाद में बैक अपन वहीं आएंगे टेंट में. फिर उसके बाद में अपन चलेंगे राजस्थानी फोक डांस वगैरह पूरा देख के नाइट में डिनर लेके आराम से मस्त सोना वहाँ पे. फिर उसके बाद में मॉर्निंग में उठेंगे, ब्रेकफास्ट करेंगे. उसके बाद में सीधा जैसलमेर आएंगे, जैसलमेर विजिट करेंगे. उसके बाद में सीधा बैक जयपुर. अरे थैंक यू. और ये स्टेट के अंदर जो है ये है जोधपुर का लोकल बाजार जिसका नाम है नई सड़क. अच्छा, ये सामने वाला. हाँ, ये नई सड़क. अच्छा. ठीक है ना. आज आपको यहाँ पे एक दूध मंदिर करके जगह है. पहले आप खाना खाना, फिर मैं आपको वहाँ का दूध जरूर पिलाऊंगा ताकि आप 2 दिन मेरे साथ में अच्छी तरह से एनर्जी मिले आपको घूमने की. मेरी एनर्जी बहुत अच्छे है भैया भाई, इतना सोच रहे हैं. मेरी हम एनर्जी. कलेशी औरतें कैसे लगाए? कभी तो गायब होते. क्या अरे कलेशी औरतों कैसे लग रहा है सबको? कलेश्वर. हाँ, बहुत अच्छा लग रहा है. मेरे को तो बहुत अच्छा लग रहा है. काय बोलती. अरे कलेशी औरतें असा एक हे ट्रेंडिंग वर्ड है. घुमा घूम के गाइस जो 90s, ब्लॉगर दीदी, मैं तो आज बहुत धन्य हो गई. तो ये हमारा कल का प्लान था. आज का ऐसा प्लान ही नहीं था, कुछ तो नहीं बताया. आज अलग ही प्लान. बट ठीक है, आज के व्लॉग में कल का प्लान है. ब्लॉगर दीदी, आज तो मैं धन्य हो गई.
तो ठीक है, अब हम जा रहे हैं मार्केट पहले। आज रात भाई कितना कंटेंट है, कितना डालू मैं ब्लॉग में, ऐसा लग रहा है मुझे, ठीक है whatever। तो अब हम जाएंगे। काय नाही, हे सगळं नॉर्मल मार्केट सारखं आहे, प्राइजेस पण असे काय कमी वगैरे नाही, सेम आहे। सो आपण मुंबईला घेऊ शकतो जर असं तेवढं काय गरज आहे, बट ऑफकोर्स राजस्थानी टच आहे इकडे असा। मला पहिली बात तर भूक लागली, डोकं दुखायला लागलं आता, पण हे लोक लवकर खात। शॉपिंग चालली आहे अजून पण। मी चाललंय आता, हे जे काय मी जरा पुढे आली आणि व्हिडिओ काढायचा विसरली। सो दिस इज समथिंग काहीतरी बघण्यासारखं आहे असं आम्हाला आमचा ड्रायव्हर म्हणाला, आम्ही चाललो। ते लाइटिंगमुळे ना सगळं असं जरा वियर्ड दिसतंय। आय कांट हेल्प, सोड बाई, आय डोंट नो एनी सेटिंग। तर काय म्हणतं, कुठलं तरी टावर म्हणतात आणि सरदार मार्केट सीड कोट, सिडी कोट काय ते आहे। मी चष्मा नाही लागलाय, मला ते दिसत नाही ना, जे काय असं दिसत असेल। आणि शॉपिंग आम्ही काय नाही केली, आम्ही विचार करतो जयपूरमध्ये शॉपिंग करायचं। घंटाघर ओके, ह्या टावरला घंटाघर परत सुरू झालं होतं काहीतरी, मला सांगायचं होतं, तो बोलला आता देऊ का तुम्हाला, 17 सीटर बोलली, 17 सीटर। ओ माय गॉड, इतकी गर्दी आहे। क्रेझी बाय, चल हां ते चल ना। अरे नाही होईल जा। तर आजचा डे 2 होता ना, डे 2 का 3 होता काय माहिती, काहीतरी होता नाही 3 आहे। जो स्टार्ट असा केलेला की आपण जयपूरला जाणार आहे, जयपूर मी तुम्हाला दाखवणार आहे, बट एंड असा होतोय की आम्ही काय सरदार, हां जोधपूरचं सरदार मार्केट सिडी क्रोट असं काहीतरी होतं, ते फिरलो, जेवलं खावलं, बास एवढाच केलं। सो खूप मोठा प्रवास केला आज आम्ही, खूप मोठा प्रवास केला। आणि त्यानंतर आम्ही काय जेवणाचं काम केलं आज, आम्ही काही विशेष केलं नाही, प्रवास मात्र फार मोठा झाला। आणि भांडायचं नाही असं म्हणता म्हणता दिवस शेवट करता करता आज असलं जबरदस्त भांडलोय, म्हणजे जवळजवळ मारामारीवरच आम्ही उतरलो होतो। ते नाही दाखवलंय मी तेव्हा व्हिडिओ नाही काढली, मजा आली भांडणात, आणि हे सगळं करण्यात आजचा दिवस कसा निघून गेला माहित नाही, पण आजच्या दिवसाचा शेवट खूप चांगला आहे, खूपच चांगलं आहे। काय आम्ही झोपतोय, आधी आम्ही रूम घेतली ह्यासाठीच की झोपायचं पटकन, बास अजून काही नाही। सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग। ही बघा, ही चिंतित औरत नेहमी चिंतित असते। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय, स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्लॉग।